श्रावण महिना म्हणजे उपवास, देवपूजा आणि सणांचा महिना म्हणून या महिन्याची ओळख आहे. या महिन्यामध्ये पावसाळा असतो, त्यामुळे वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते आणि याच ऊर्जेमध्ये एखादा दिवस असा दडलेला असतो. त्या दिवशी आपल्याला स्वतःला असं वाटतं की खूप छान वाटतंय आणि त्या दिवशी आपसुकच आपली पावलं वळतात जवळच असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये आणि त्या दिवसाची आपली सुरुवात एक चांगली सुरुवात होते आणि त्याच दिवशी आपल्याला अजून काहीतरी चांगलं काम करायचं असतं. पण माझ्यासाठी एक चांगलं काम त्या दिवशी करायचं होतं, ते म्हणजे हॅलो, नमस्कार. आणि थोड्या दिवसात येणार आहेत आपले गणपती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी मी एक छोटीशी मूर्ती बनवणार आहे. गेल्या वर्षी पण मी एक छोटीशी जमेल त्या पद्धतीने मूर्ती बनवली होती. तर ह्यावर्षीही असाच छोटासा प्रयत्न आहे. तर त्याच्यासाठी ही माती आहे थोडी, ती आहे आणि त्याच मातीचा ना मला जो बेस लागतो ना खाली, तर तो मी काल सेट करून ठेवला कारण की तो सुकण्यासाठी. हे असं झालं एका प्लेटमध्ये मी ते हे केलं आणि त्याचं हे असा शेप आलाय त्याला चांगला. तर तो मी खालचा जो पार्ट सारखा असतो ना त्याच्यासाठी वापरणार आहे. आणि पाणी आहे आणि दुसरं म्हणजे असणार आहे हे टूल्स जे छोट्या छोट्या डिझायनिंगसाठी जे आपल्याला वापरता येतील ते. बस एवढंच. आता चालू करते.
निसर्गही गणराजाच्या स्वागतासाठी सज्ज होतो. हा निसर्ग सगळीकडे हिरवागार दिसत असला तरी त्याचे आकार मात्र निरनिराळे. आपल्याकडे श्रावण महिना आणि गणेशोत्सव याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यातील कृतज्ञतेची भावना अप्रत्यक्षपणे देवाकडे व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज होतो. गणपती बाप्पा येणार, त्यामुळे कुणाला वाटतं मी आरती म्हणेन, कुणाला वाटतं भजन म्हणेन, तर कुणाला माझ्यासारख्यांना वाटतं की मी गणपती बाप्पा येणार आहेत, मग एखादी छान अशी छोटीशी मूर्ती घडवेन, जमेल त्या पद्धतीने. तर अशा प्रकारे गेल्या वर्षीही ही छोटीशी मूर्ती मी घडवली होती आणि ही गेल्या वर्षीची मूर्ती आहे आणि ही आहे माझी ह्या वर्षीची मूर्ती. तर येणाऱ्या गणपतीसाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.